हमको नहीं करने का, कोई भी और लोग हमारे साथ भाई, बाकी बस चलो। मैं 6 लोग थोड़ा था फिर शिष्टमंडळ आहे, कोण जरा 6 लोग एक जन कोण घ्या, चलो नाही, बस 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 चलो बस चलो बस बस नाही आता वहाँ पे नहीं चलो मुर्दाबाद 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 अर्जिंदार मुर्दाबाद 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 अर्जिंदार मुर्दाबाद 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 नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी आपण पाहत आहे की उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर या ठिकाणी हजारोच्या संख्येनं हा जो प्रकार आहे तो नेमका प्रकार काय आहे आणि या ठिकाणी तुमची मागणी काय आहे? हे बघा, हे माजलगाव तालुक्याचं जे दिंडूर ग्रामीण भाग जो दिंडूर आहे त्या भागात एक मोठं जुनं कब्रस्तान आहे. तो कब्रस्तान पूर्वीपासूनच आहे, त्याचं गॅजेटेड रेकॉर्ड आहे आणि ते गॅजेटेड रेकॉर्डेड कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानवर तिथले मुस्लिम समाजातली जी कोणी व्यक्ती वारली त्याचा अंत्यविधी तिथं होतो, इस्लाम धर्माप्रमाणे तिथं पार पडतो. त्या जागेतच काही शासकीय गोदाम निर्माण शासकीय तहसीलचे गोडाऊन त्या जुन्या काळी तिथे तयार करण्यात आलेले आहेत. दुसरं तिथं ग्रामपंचायत कार्यालय तयार मुस्लिम समाजात तिथं अल्पसंख्याक आहेत, आणि अल्प आहे. ठीक आहे ठीक आहे. आज या ठिकाणी मयत झाली, त्या व्यक्तीचं नाव वगैरे काही? त्याचं नाव मला माहिती नाही. बरं ठीक आहे, बोला. आता मागणी काय, मुस्लिम समाजाची मागणी काय? मुस्लिम समाजाची हीच मागणी आहे की तो कब्रस्तान गॅजेटेड आहे, जुना आहे. त्या तिथलं बहुसंख्याक समाज आपल्या बहुसंख्येच्या ताकदीवर तिथं आठवडी बाजार भरवतो आणि ग्रामपंचायत त्यांच्या आलेल्या संख्येच्या जोरावर ते तिथं ग्रामपंचायत स्थानिक लेवलला काही निर्णय घेत असतो. त्यांचे हे निर्णय आणि त्यांनी ते तिथं बळजबरीने बाजार भरविणे, तिथल्या खबरीची विटंबना करणे हे तात्काळ थांबण्यात यावे. नाही, आजचा जो प्रकार घडला आहे तिथं याची दफनविधी करण्यासाठी तिथं रोखलं गेलं का? हां, तिथं प्रशासनाने प्रशासकीय स्तरावर तिथं दफनविधी करण्यास रोखलेलं आहे आणि हे प्रशासनाच्या ह्या जे रोखण्याचे जे कृती आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. आजचा या ठिकाणी दिंडोरी इथं घडलेला प्रकार हा भाई चिंताजनक प्रकार आहे. मानवी जीवनावर पाठीमागे तर सुरुवातीला दिंडोरचा जो प्रकार आहे त्याचा निषेध करण्यासाठी माझ्यासमोर आपलं नाव. मी ॲडव्होकेट नासिर खान, APCRचा जिल्हाध्यक्ष, असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्सचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि मी त्या अनुषंगाने मी प्रशासनाच्या या कारवाईचा जाहीर निषेध करतो की एखादी व्यक्ती तिथं त्या घरातून व्यक्ती त्यांची गेलेली आहे आणि ते घर त्या दुःखात आहे, ते पूर्ण गाव दुःखात आहे. अशा वेळेस सगळ्या गावाच्या लोकांनी आणि प्रशासनाने सहानुभूती म्हणून त्या घराच्या पाठीशी उभं राहणे गरजेचं असताना प्रशासन आणि तिथलं गाव त्या व्यक्तीला त्यांच्या जागेवर दफनविधी करण्यास रोखतो. हे अत्यंत खेदजनक घटना आहे. धन्यवाद. आज आपण पाहता या ठिकाणी की SDM कार्यालयावर हजारोच्या संख्येने मुस्लिम समाज या ठिकाणी एकत्रित झाला आहे. नेमकं या ठिकाणी येण्याचं कारण काय? आज म्हणजे रात्री 1 वाजता आमच्या गावामध्ये शेख सुलेमान त्यांचे म्हणजे हे वारले होते, तर त्यांचा दफनविधी आम्ही आज दुपारी 1:30 वाजता ठेवला होता. तर दफनविधीच्या अगोदर जे आम्ही कब्रस्तानमध्ये गेल्यानंतर तिथं आम्ही खबर काढण्याचा कार्यक्रम म्हणजे चालू होता. अर्ध्याच्या वर खबर काढल्यानंतर आपले पोलीस स्टेशनचे जे बी पोलीस साहेब आहेत ते तिथं आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्याकडे हे आहे
आमच्याकडे जे आहे परमिशन आहे किंवा इथं कब्रस्तानमध्ये कुणाला दफनविधी करू द्यायचा नाही आहे. तर तुम्ही इथं दफनविधी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही दफनविधी करीत आहात यापूर्वीच्या काही दफनविधी झालेल्या आहेत का? भरपूर दफनविधी आहेत. दिंडोडमध्ये जेवढे काही मुस्लिम हे मयत झालेले त्यांचा सगळ्यांचा दफनविधी त्या ठिकाणी आहे. मग त्या पोलिसांना तुम्ही जाब विचार नाही की कशाच्या आधारावर तुम्ही बोलता की या त्यांचं पोलिसांना मी विचारलं किंवा तुम्ही पैशाच्या आधारावर आम्हाला सांगत आहात की इथं दफनविधी करू नका. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्यापाशी तहसीलदार मॅडमचा लेटर आहे आणि त्यांनी त्याच्यावर सांगितलं की इथं दफनविधी करू नका म्हणून. या बेसवर ते आम्हाला इथं दफनविधी करू देत नव्हते. ठीक आहे, दफनविधी करू देत नाहीत. पण तहसीलदार मॅडम तर त्यांनी काय पत्र वगैरे दाखवलं आपल्याला? हा, पत्र दाखवलंय ना. हां, बरं, ठीक आहे, आपण त्यांचीही मुलाखत घेऊया. त्याच्यात फक्त असं लिहिलंय की बाबा इथं दफनविधी करू नये. आणखी रिझल्टच लागला नाही तर त्यांनी एकतर्फा जो लेटर काढले कोणत्या बेसवर काढले? म्हणजे तहसीलदार मॅडमना असं करायचं का की दोन समाजात तेढ निर्माण करायचं आहे. आज आम्ही विचार करतो की दिंडोड हा गाव जेव्हापासून तयार झालं त्या दिवशीपासून आजपर्यंत दिंडोड हे भाईचाऱ्याचं गाव आहे. इथं हिंदू मुस्लिम हे एकत्र राहतात. कधीच कुणाचा कोणताही वाद झाला नाही आहे. पण प्रशासनाला हे एकत्र जे लोक इथं राहतात हे न देख होत नाही आहे. कारण ह्यांनी रिझल्ट एकतर्फी दिला ना. ह्याचा अर्थ असा होतो की इथं जे हिंदू मुस्लिम बाई एक सोबत राहतात, खेळीमिळीनं जे व्यवहार करतात हे त्यांना व्यवस्थित दिसत नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एकतर्फा निर्णय देऊन टाकला आहे. आता हे एकतर्फा निर्णय देण्याच्या मागे कारण काय? कोण पुढारी मोठे मोठे याच्यात यांनी हस्तक्षेप केले हे बिलकुल खरे आपल्या की एकतर्फा निकाल देण्याचे कारण काय? ज्या दिंडोड गावामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, सर्व धर्मीय लोक आनंदानं नांदत असताना आणि त्या ठिकाणी पूर्वीच्या काही खबर असतानाही त्या ठिकाणी कोणत्या पुरावर आपण यांना एकतर्फी निकाल दिला? तुम्ही जर त्या ठिकाणी कोणत्या कब्रस्तानमध्ये कुठंही जरी खांदं अशीच मागणी दिंडोडचे नागरिक करतात. ND महाराष्ट्र न्यूज बीड. थँक्यू. हमको नहीं करने का, कोई और लोग हमारे साथ भाई बाकी बस चलो. अरे मैं 6 लोग बोला था फिर शिष्टमंडळ आहे. कोण जरा 6 लोग एक जन बोल गया. चलो नहीं, बस चलो बस. चलो बस नहीं वहाँ पे तुम्हाला मध्ये